एक वार करत असतो, सगळ्यांना तो जखमा देतो, त्यावर मीठ चोळतो आणि दुसरे तुम्ही त्याचीच माफी मागताय। उलट तुम्ही उगाच हात आवरलात सर, हक्काने 2 ठेवून द्यायला हव्या होत्यात त्याला। नाही, ती फार मोठी चूक ठरली असती। वा, म्हणजे वडिलांनी मुलाला शिस्त लावणं ही चूक असते। सर तुम्ही प्लीज बसा ना। सर बसा। आईने डबा पाठवलाय तुमच्यासाठी। विश्वास ठेव माझ्यावर। शुभ्रा माझ्यासाठी डबा घेऊन आली हॅलो हॅलो सोहम, हे बघ तू हवं तर तिला विचारू शकतोस। आणि हे बघ ऐक सोहम, तू लवकरात लवकर घरी जा आईसाठी। आणि हे बघ काळजी करू नकोस, मी त्या घरी परत येणार नाहीये। हॅलो हॅलो बरं झालं लग्न झाल्यापासून पंख फुटले होते असावरी ताईला। सेलिब्रिटी शेफ नवरा मिळाल्यामुळे फार मिरवत होती। म्हणजे तुला पण त्रास झाला नाही या लग्नाचा? तिच्या वागण्यातला फरक तुझ्या पण लक्षात आला होता ना? अरे मी नेहमी म्हणायचे, देवाने अशी चुकीची जोडी जुळवलीच कशी? त्याच्याकडून एवढी मोठी चूक झालीच कशी? पण आज ती चूक सुधारली ना त्यांनी। सो अरे बघतोयस काय? दिस इज टाइम फॉर सेलिब्रेशन। नाच बीड़ी जलाई ले, यस जिगर से पिया, जिगर में बड़ी आग है। टडंग डंग टंग टडंग टंग टंग टडंग। मी बोलीन तिच्याशी, काळजी करू नकोस। ऐका ना सर, पुन्हा एकदा नीट विचार करा। केलाय, आता हेच फायनल आहे। बरं, ठीक आहे, मी निघते मग। काळजी घ्या आणि जमलं तर जेवून घ्या। त्यांचा एव्हाना हॉटेल बंदही केलं असेल, अजून कसे आले नाहीत? फोनही केला नाही। बबड्या, तुला शोधत फिरत तर बसले नसतील ना कुठेतरी? बेल वाजली का रे? बघ आलेच। अगं बाई, भास झाला की काय मला? अजून कसे आले नाही ते? फोनही केला नाही यांनी मला। आई मी इतका घरी आलोय त्याचं काहीच नाहीये का तुला? अरे ए बबड्या, अरे असं काय बोलतोस रे बबड्या? नाही काही नाही, तुझ्या फोनची बॅटरी लो झाली होती ना, चार्जर शोधतोय मी। अरे मी करत लावते ना चार्ज, तू ये असं जेवताना उठू नये, ये। हे घे। परत फोन वाजला होता का रे माझा? हो, ते कंपनी मधून आला होता फोन, काहीतरी नवीन प्लॅन आलाय ते सांगायला। हो का? काय हे लोक सुद्धा रात्री फोन करायला लागलेत का? मला देतोस का जरा? ऐक ना, मला आणखी थोडा भात दे ना आई। हो आले हा घेऊन। बबड्या, मला फोन देतोस का माझा? मी चार्जला लावते ना। हाँ फोन कसा नाही आला? आई जरा पाणी दे ना। हो आले हा।
असावरी फोन का उचलत नाही आहेस? प्लीज फोन उचल माझा. असावरी फोन उचल. अगं मी आपलं घर सोडून आलोय कायमचं. हे तुला इतर कोणाकडनं कळण्यापेक्षा माझ्याकडनं कळलेलं बरं. आणि त्यानिमित्ताने तुझा आवाजही मला एकदा ऐकता येईल. बघ आलेच. हे कुठे आहेत? अरे हे कुठे राहिले? हे नाही आले. सोहम विचार तिला. डबा घेऊन गेली होती ना, यांना सोबत का नाही घेऊन आली? आई सर फोन करणार होते तुम्हाला, केला नाही का सरांनी फोन? हे पण कमालच करतायत. एवढ्या रात्री फोन कसले करत बसलेत? घरी यायचं ना सरळ. काय झालंय? काय मला काही कळणार आहे का काय झालंय ते? जर का आजोबांना कळलं ना की हे तुला असंच सोडून गेलेत तर धक्का बसेल का आजोबांना? ऐक ना, आपण आजोबांना यातलं काहीच सांगूया नको. हा, शेवटी मीच आहे का तुझा, बाकी कोणी नाही आहे. आई आणि आई मुलाच्या नात्यातलं हे प्रेम या परक्यांना नाही समजणार. हे बघ आई, मी तुला वचन देतो, काहीही झालं ना तरी मी तुला कधीच सोडणार नाही. विणलेली वीण आहे. बघूया कसे येत नाहीत ते. मी स्वतः जाऊन घेऊन येते त्यांना. आई ऐका ना, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या आणि मग जा ना. नाही, आता घास घेऊ ते आम्ही दोघं एकत्रच. अभिजित सर, आम्ही सौदान सौ तुमचा नियमित पाहतो. अरे, खूप thank you. मस्त कार्यक्रम आहे. थँक्यू सो मच. वेलकम टू अभिज किचन. प्लीज कम. बसा. हॅलो सर, एक सेल्फी काढू का? ओ शुअर. थँक्यू. बसा प्लीज. आणि काय जेवण आवडलं ना? हो सर. फीडबॅकमध्ये तुमचा फीडबॅक नक्की न हो विसरता सर, लिहा. नक्की. प्लीज हॅव अ सीट. बसा. नमस्कार, मी आसावरी अभिजित राजे यांची बायको. तुम्हा सगळ्यांचं आम्ही दोघं जण अभिज किचन मध्ये खूप खूप स्वागत करतोय. आणि तसं चिडलो ना की मूल जसं आईच्या कुशीत शिरतं ना, तसं या अभिज किचनच्या कुशीत शिरतं. मला थोपट गुंजारतं, शांत करतं. मला माझ्या पद्धतीने शांत होऊ द्या असावरी. तू इथे थांबलीस, कामात मध्ये मध्ये आलीस तर माझं कामावर लक्ष लागणार नाही. प्लीज, घरचे वाद घरीच राहू दे, इथे नको. तू जा, जेवून घे. आज जरा ऑर्डर जास्त आहेत. अहो,
दादा एक मिनिट हे 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 फूल घ्या आणि थँक्यू. नाही नाही तुमच्यासाठी नाही आहे फूल. हे तुम्ही आज जाल ना तर ते अभिजित राजे असतील, त्यांना सांगा तुमच्या बायकोने दिलंय आणि तुमची बायको बाहेर वाट बघते. हो हो नक्की. थांबा. या. थँक्यू. एक राहिला होता, आता नाही लागणार काटा. थांबा थांबा, मी छत्री ठेवते. जाताना विसरू नका घेऊन जा. एक काम कराल का माझा दादा, हे ना हे फूल घ्या. थँक्यू. नाही तुम्हाला नाहीये, आता अभिजित राजे असतील ना त्यांना द्या. त्यांना सांगा बाहेर तुमची बायको वाट बघते. सर, हे तुमच्या बायकोने दिले. अहो काय सर, मॅडम तिकडे बाहेर दरवाजावर दार उघड बंद करतायत आणि तुम्ही इथे मस्त मजेत आहात. शोभतं का तुम्हाला? विश्वास, येस सर. तर ही फुलं पाण्यात ठेव ना. ओके सर. असावरी मी तुला घरी जायला सांगितलं. का ऐकत नाहीस माझं? का हट्टीपणा करतेस? काय म्हणून? हा नेहमी माझ्यावरच अवलंबून असणार आहे म्हणून? धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही, चार चौघात तो माझा मुलगा आहे सांगायची लाज वाटते मला. अजून किती सहन करायचं आहे मी त्याला? अजून किती काळ, किती वेळ माझा वाया घालवायचा आहे त्याला सेटल करण्यामध्ये? बरं केलं तरी त्याला त्याची किंमत नाहीच आहे. बरं लग्नाआधी तुझं तरी ऐकायचा तो, लग्न झाल्यावर तुझंही ऐकेन असं झालंय. संताप संताप होतो माझा त्याला पाहिलं तरी. त्याची बायको कमावते आणि हा काही करत नाही तरी त्याला लाजही वाटत नाही. अशा मुलाला का सहन करू मी? मला खरंच समजलं नाही हो. तुम्ही होतात पण तुम्ही हे सगळं सहन केलं आणि खरंच कोणी केलं नसतं. माझ्या आणि सोहमच्या नात्यात तुमची फरफट होते हे लक्षातच आलं नाही माझ्या. खूप चुकले मी, माफ करा मला. पुरा भाव आहे का? तुझ्या घरचंच सांगते. काल संध्याकाळी तू इडली चटणी केली होतीस आणि तुझ्या ह्यांना इडली चटणी आवडली नाही म्हणून झक्कत तुला डाळ भात लावायला लावला. बरोबर ना? ते सोड ग, पण राजे गेले कुठे आणि का? म्हणजे त्या दोघांमध्ये काय भांडण वगैरे झालं का? नाही म्हणजे त्यांच्या घरातून काही आवाज वगैरे नाही आला ग? आणि राजे तसे भांडखोर नाही आहेत ग. मी आमच्या यांना तर नेहमी म्हणत असते की नवरा असावं तर राजेंसारखा. मेले अगं, दिसतं तसं नसतं. या सेलिब्रिटीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. सावरीताई साळसूतपणाचा आव आणते पण मनानं खरी कशी आहे काय माहित. अभिजित राजे घ्या, अजून तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? चल दाखवते. ए थांब 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 थांब. आता काय? असं नुसतं नाही, बेट लाव. बेट कितीची? 50ची. मला माहितीये अभिजित राजे असं वागणारच नाही. हो मग चल, काय आहे ते दाखवतेच. पण तू फक्त माझ्या होला हो करायचं. काय करायचं? तुझ्या होला हो. हा चल चल. काय सवरताई, कशी आहेस तू? प्रज्ञा, लेले वहिनी, काय ग? ताई मला एक सांग, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना? प्रज्ञा ऐक ना, हे ना घरात नाही आहेत, ते अभिज किचनला गेलेत. अरे बापरे, मग त्यांना फोन करून सांगायला हवं. अगं अभिज किचनला काहीतरी खातील बितील. हा बघ तुझा फोन आहे. प्रज्ञा मी नंतर सांगते ना त्यांना. राहू दे. ताई नंतर नको ना गं, आत्ताच सांग. तू विसरलीस ना तर नंतर आयत्या वेळी मी मेहून कोणाला शोधू? हा घे लागलाय.
स्पीकरवर टाकलाय. अगं बोल ना. हॅलो. असावरी मला जे काय बोलायचं ते मी काल बोललोय. मला या विषयावर अजून काही बोलायचं नाही. ते आईला आणि या घराला कायमचे सोडून गेलेत. अरे बापरे, अरे देवा 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 देवा. अगं काय झालं हे. माझी भीती खरी ठरली तर. मी एवढा जीवाचा आटापिटा करून सांगत होते, तू ऐकलं नाहीस. त्या विधवेकडून हळदी कुंकू लावून घेतलंस तर म्हणून हे झालं. गेला ना तो अभिजित, गेला ना तुला टाकून. असो लेले होते मी पुढे. आसावरी असं आहे ना, राजेंना सोडू नकोस. चांगली पोटगी मागून घे. अशा माणसांना ना चांगली अत्तल घडवली पाहिजे. माझा भाचा आहे ना फॅमिली कोर्टात लॉयर आहे. काही गरज लागली ना तर सांग मला, मी त्याच्याशी बोलून घे. येते हा मी. सगळेच बसतोय जेवायला. आई आई, आई त्या ट्रॉली बॅग्स कुठे आहेत ग? आपण गावी जाताना घेऊन जातो त्या. बरे तिथे. मला दुसऱ्या कोणाच्या मदतीची गरज नाहीये. सोहम जा आणि त्याला सांग की यापुढे सगळे संबंध संपले. नाहीतर उपाशी मरू. हो पण तुमचा काही संबंध नाहीये आता. बघा काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. आई आणि मी जसं जगता येईल ना तसं जगू. हे ब्रेसलेट आईने दिलं होतं ना तुम्हाला लग्नात.
माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी हा एकच पर्याय माझ्यासमोर होता आणि तो मी निवडला. मनातलं बोलण्यासाठी एकच व्यक्ती होती माझ्याकडे, ती मी आज गमावली. आज पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आलोय. सुख समृद्धी पैसा अडका काही नकोय मला. आसावरी म्हणते की आनंद तूच देतोस आणि त्या आनंदाची किंमत कळायला दुःखही तूच देतोस. दुःख देण्याचं काम मी केलंय. ते दुःख सहन करण्याची ताकद तू तिला दे, एवढंच मागणं आहे. अजूनही तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तुमचं मन ह्या रुमालासारखं शुभ्र आहे, स्वच्छ आहे. आपल्या दोघांमध्ये झालेला दुराव्याचा त्रास माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त होतोय, खात्री आहे माझी. नका त्रास करून घेऊ, नका त्रास करून घेऊ. देवा गजानना यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. देतोस का मला रिमोट? नाहीतर ना हे साहित्य सांगून टाकतील आणि माझं प्रमाण राहायचं राहून जाईल. दे. हाय, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं तुमच्या लाडक्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत स्वाद आस्वाद मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. बबड्या, या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सगळ्यांनी आता गेम आपापल्या खेळणं घरी बंद करा. वेगवेगळ्या recipes आपल्याला try खर्चाचं केल्या बघितलं असतील पाहिजे मार्केटमध्ये. बाळा. कोणी केक खर्चाचा आणि गेमचा काय संबंध आहे? केले असतील. आज मी इथे Wi-Fi वर खेळतोय घरच्या. घेऊन आलेलो अरे आहे. हो, पण ह्यात तुझा वेळ फुकट जातो ना. हा जर वेळ तू काम शोधण्यात घालवलास तर काहीतरी चांगलं काम मिळेल ना तुला. किचन मध्ये तांदळाची गोणे आणि ती सतरंजी उचलून ठेवत होते. कोण? म्हणजे सर रात्रभर इथेच होते? हो ना. पुन्हा त्यांना मोठे मोठे मॉस्किटोज बाईट करून गेले असतील रे, त्यामुळे त्यांचा मूड खराब आहे. पण सर असे अजिबात छान दिसत नाहीत विश्वास. हो ना मॅम, पण आपण काय करू शकतो? येस, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, मॅजिकल आयडिया माझ्याकडे. अरे मॅडी, ते पोळीला तुझं मेकअप लागल्यामुळे किती छान दिसते ग पोळी. आपण एक काम करूया, उद्यापासून सगळ्या पोळ्यांनाच मेकअप करूया. असलीस की नाही घे. थँक्यू सर. सर तुम्ही पण घ्या ना एक चॉकलेट घातलं. कशाला? सर चॉकलेट खाल्लं ना की आपली शुगर वाढते, मग आणि ज्या पर्सन बरोबर आपली फाईट झालेली असते ना, तिच्या फक्त स्वीट स्वीट मुवमेंट आठवतात आपल्याला. सर तुम्ही आसावरी मॅमला खूप मिस करताय ना? हा बघ, क्रीम रोलेवरची साखर कशी मेल्ट व्हायला लागली आणि कसा गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलाय ना. कॅरमलचा अरोमा कसा दरवळतोय बघ, मस्त. घे तू करून बघ. मी नाही बाबा. अगं घे. अहो नाही, नको, मला नको. अशा नवख्या सुगरणीसारखी घाबरतेस काय तू? अरे सराईतपणे तव्यावर फुलके भाजणारी, डायरेक्ट शेगडीवर पापड भाजणारी तू. हा, आणि हे तर मशीन आहे, त्याचे सगळे कंट्रोल्स आपल्या हातात आहेत. हे बघ, हे स्विच आहे ना, हे दाबलं की हा घे. अहो मी आहे बघ, घे. बापरे. सोहम बरोबर बोलतोय. या घराच्या खर्चात मला कोणाचीच लुडबुड नकोय. हो साहेब, हे काय चाललंय तुमचं? तोपर्यंत मी सावंत साहेबांचा काय प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह करून येतो. ऐक ना, ए बबलू, ऐक. आई अहो, वाद माझ्यामध्ये आणि तुमच्या बबड्यामध्ये झालाय ना. त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, आमच्यामध्ये भांडण झालं, मला राग आला, मी ते काढून ठेवलं. मी तुला लांब नाही करत आहे शुभ्रा, तू स्वतः दूर होतेस.
मंगळसूत्र काय ग, पैसे देऊन विकत घेता येतं, पण नात्यांवरच्या हक्कांसाठी भावनिक किंमत मोजावी लागते. त्याग करावा लागतो, कधीतरी मन मारावं लागतं. आणि तुझ्या पाकिटात फक्त त्याचीच कमी आहे. मी फक्त माझ्या आयुष्यातून तुमच्या बबड्याला दूर केलं होतं. आज तुम्ही हे अख्खं घर माझ्यापासून दूर करताय आई. हसू बघायचंय ना? हं? काळजी करू नकोस, माझी शहाणी मुलगी ना तू आता निश्चिंतपणे ऑफिसला जा आणि बिलीव्ह मी, संध्याकाळपर्यंत सगळं नीट झालेलं असेल. ओके, बस बरं. किती हट्टी आहेस असावरी. तुम्ही कधीही याल आणि कधीही जाल का? आता तुम्हाला आमची आठवण आली म्हणून तुम्ही आलात. परत तुमच्या मनात काहीतरी येईल तर तुम्ही निघून जाल. मला नाही चालणार आहे हे. त्या दिवशी किती आणि काय काय बोललात तुम्ही मला खूप वाईट वाटलंय. असावरी मी नाही उघडणार आहे दरवाजा. नाही, तू दार उघडू नकोस हवं तर. मी परत आलेलो नाहीये. मी लगेच निघून जाईन. मग कशासाठी आलाय? त्या दिवशी बोलायचं काही राहून गेलं होतं का? जा तुम्ही. अगं बाई, साखर काढायची राहिली वाटतं. आई झाला का चहा? आणते आणते. साखर आणायचीच राहिली आहे, संपली आहे वाटतं. काय करू आता? एवढी साखर पुरे बबड्याच्या चहाला. दे का लवकर. आले आले बबड्या. आई किती वेळ लागतोय चहाला? दे ना लवकर. हो हो, अरे थांबा. हा घे, हा घे. सावकाशा, गरम आहे. हा, चीप. आई काय हे? साखर पण नाहीये यात, सगळी चव घालवली तोंडाची. थोडेसे पैसे माझ्याकडे होते, सकाळी मी ते इस्त्रीवाल्याला देऊन टाकले आणि त्याला म्हटलं उद्यापासून येऊ नकोस बाबा, मी करत जाईन सगळे कपडे इस्त्री. मग काय आता पेपरवाला दूधवाला सगळ्यांना बंद करणार आहेस काय? हो, म्हणजे मी कमवीन तेव्हा कमवीन, पण तोपर्यंत काय आपण उपाशी राहायचंय? एक काम कर आई, तुझं ते ATM कार्ड आहे ना, ते दे, मी पैसे काढून आणतो. नाही सोहम, ते पैसे यांचे आणि मला यांच्या पैशाला अजिबात हात लावायचा नाहीये. मग आता काय रोज बिनसाखरेचा चहा पिऊ आई? घरी येऊन बनवून देणार. अहो, दुसरं कोणी कशाला, मी देईन ना करून. अहो भाई, तू बनवून दिले तर बरंच आहे की. आणि तू सुगरण आहेसच, शिवाय तुझ्या हातचे लाडू म्हणजे मस्तच असतात बघ.
पण वेळ आहे ना तुला तेवढा बनवायला? हो हो आहे ना, मी नक्की करून देईन. बरं झालं बाई, मोठा प्रश्न सोडवलास बघ माझा. मी येते हा. हो ये. आई लगेच तुझ्याशी बोलायला लागेल. बोल, तयार आहेस? तयार आहेस का माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायला? नाही ना? वाटलंच होतं मला. मग भोग आता सासूरवास. ऑल द बेस्ट. अशा शांत का? तुम्हाला जे हवंय ते बिंदास ऑर्डर करा. कम ऑन. ए नको यार, आयत्या वेळेला जर का त्याने नाही भरलं बिल तर हे बघ, रात्रभर हेच ग्लास ना विसळत बसावं लागेल. चिल गर्ल्स. या ट्विंकलच्या जादूला न भुलणारा अजून जन्माला यायचंय. या आणि तसंही याची विकेट तर एकाच आय कॉन्टॅक्ट मध्ये गेली. ट्विंकल, तू बघ तुझा मगाचा हिरो येतोय. तातेबाईनी खरं तर अलीकडे कोणी घरी लाडू वळत नाहीत ना, बाहेरूनच आणतात सगळे. हो ना. हो हो, बरोबर आहे तुझं. आणि असं काय करतेस? अगं असावरी त्याला 4 लाडू बांधून दे ना. अगं वासना राहिली ना तर पोटात दुखेल तुझ्या. अगं बाई, हो आणते. प्रज्ञा, मला लाडू नकोय अगं. घे ग ताई, सगळं घरचंच आहे आपल्या. अहो मला खरंच नकोयत लाडू. आसावरी मी देणारच होते तुला, पण विसरले. हे घे धर. नाही नको, मी आपलं ते तुम्ही ते. का ग, अजून 2 देऊ का? म्हणजे शुभ्रा सोहम तू 2-2 खाला तुम्ही. अगं बाई आसावरी, म्हणजे तुझे एवढे वाईट दिवस आले? ए दाते, तू म्हणालीस ना दे बरं तिचे पैसे. अगं नवऱ्याने टाकलंय तिला. आता तिला खरी गरज असेल ना पैशाची. हो हो देते. आसावरी, तू आता पैसे घेतच आहेस तर पूर्ण काम पण करून जा ना. म्हणजे हे सगळं आवरून केर काढून पण जा, म्हणजे माझ्या डोक्याला ताप नाही. ठीक आहे. खरंय, मी तुमची काळजी समजू शकते. मला माहितीये आसावरीवर तुमचं किती प्रेम आहे ते. खरं सांगू, माझी इच्छा आहे तिने रोज माझ्याकडे जेवायला यावं. आणि माझी अशी इच्छा आहे की मी रोज स्वतःच्या हाताने छान छान पदार्थ तयार करावेत आणि तिला रोज खायला घालावेत. पण ते कसं शक्य आहे? तेच ना, कसं शक्य आहे?
नाही नाही, शक्य आहे. कसं? तुम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागा, मी तुमच्या बायकोला घेऊन येते. ही गेले आणि ही आले. काकू काकू, मी इथे आहे, तिला सांगू नका. पण 2-3 दिवस पुरेल हे सगळं. बबड्याच्या आवडीचं नाही आणता आलं काही मला. असावरी, मला ना तुझी एक मदत हवी आहे. काय हवंय काकू? साखर हवी आहे का? नाही नाही नाही, मग काय तुम्हाला दूध हवंय का? मी चहाच करू का तुमच्यासाठी? अगं नाही नाही, मला तशी नको. मला ना एक वेगळीच मदत हवी. मी ना एक व्रत बोलले, त्यात ना एक सवाष्ण आणि तिच्या कुटुंबाला महिनाभर जेवू घालायचं. अगो बाई, असं व्रत मी तरी ऐकलं नाही हो कधी. अगं पण मी पाहिलं सुद्धा आहे आणि केलं सुद्धा आहे. अहो काकू, असं महिन्याभराचं व्रत कोणी करतं का आजकाल? हे बघा काकू, काकू नीट लक्षात घ्या. तुमचं व्रत आहे ना, ते खोटं खोटं सांगितलेलं. मग तुम्हीच बाहेर जाऊन कसं चालेल? आणि आम्ही दोघं भेटणार नाही आहोत. आसावरी इथे जेवायला येणार आहे आणि मी तिच्यासाठी जेवण बनवायला. मला तिच्याशी बोलता नाही आलं तरी चालेल, रोज दिसेल ना ती, बस. तेव्हा मी इथे आहे हे आसावरीला कळता कामा नाहीये. तुम्ही काही घोळ घालणार नाही ना? कळलं मला, अजिबात घोळ होणार नाही. फुगवा नको, पोटभर जेव. ये ना, ये आत ये. बाई काकू, रांगोळी किती छान काढलीये. हो ना, कोणी काढली आसावरी? अहो काकू, तुम्हीच काढलीत ना? हो हो, मीच काढली आणि मीच विसरले. होतं असं कधी कधी. आवडली ना तुला? खूप आवडली. आवडली आवडली, खूप आवडली. आवडली आवडली आवडली. काकू, केवढा घाट घातला तुम्ही. साधंच काहीतरी करायचं ना. खूप दमला असाल ना एवढं सगळं करून. आता मात्र मला काम करून द्या तुम्ही. मी आणते. हो. काकू, का वाट लावताय तुम्ही माझी? अहो आसावरीला तुम्ही काढलेली रांगोळी खूप आवडली. बाहेर आहे, तिला ऐकू जाईल ना. तुम्ही काहीतरी घोळ घालू नका काकू. ठीक आहे, सावकाश सावकाश. जा जा जा. काकू, आज पुऱ्या केल्यात वाटतं. तुला कसं कळलं ग? वास येतोय ना तळण्याचा. पण काकू, तुम्ही इथे आत मात पुऱ्या कोण तळतोय? काय झालं? काही नाही काही नाही. कचरा 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 डोक्यात. तुमच्या? नाही, तुझ्या डोक्यात कचरा. अगं बाई, माझ्या डोक्यात पडलंय काय? अगं गजरा गजरा डोक्यात मांड ना, डोक्यात. हो हो, माळते. माझ्या मुलासाठी केलेलं व्रत मोडायला नको. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या मोरी, श्वास होते जरी काल माझ्या. थँक्यू सर. शेवटी तुम्ही आईना जेवायला लावलंच.
चला काकू, सगळं खूप छान झालं होतं. येते मी. थोडा वेळ थांबली असतीस तर खूप बरं वाटलं असतं. नाही, अजून थांबले तर पाय निघणार नाही इथून. येते. तू आल्यामुळे कसं अगदी प्रसन्न वाटतं. तुझ्यामुळे व्रतही पूर्ण झालं. उद्या नक्की यायचं हा? उद्या नाही येता येणार हो मला. का? काय ना, वालाच्या बिरड्यात थोडा गुळ घातला ना की बिरड्याला आणखीन छान चव येते. सांगा अभिजित राजेंना. बघितलं सासावरी, तुला दुखवलं त्याची शिक्षा मला मिळते. ओ गॉड, मी कसं सांगू? ओके, हे पण विसरून जा. मी काहीतरी सिंपल दाखवते. ओके, असे आपण बसलोय. पत्ते पत्ते खेळतोय. मग एक्का नो. हुकूम का? नो. मॅडी, काय म्हणजे कुठल्या गेम संदर्भात आहे का? मॅडम, मी खरं सांगू का तुम्हाला, खरंच काही कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. खूप महत्वाचं आहे का सांगणं? येस मॅम, तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मॅम. अहो मग सांगून टाका ना सरळ जे काय आहे ते. मॅम, कुणाला दिलेलं प्रॉमिस मोडल्यावर काय होतं तुम्हाला माहितीये ना? मी अजून चांगली ऍक्टिंग करून दाखवते. तुम्ही प्लीज नीट बघा आणि प्लीज गेस करा मॅम. प्लीज प्लीज. ओके. हे आजारी आहेत. येस मॅम. असे कोचावर पडलेत का? ताप आलाय? तुम्हाला सगळ्यांना ओरडले, तुम्हाला बाहेर काढून टाकलं, अभिज किचन बंद करून टाकलंय. मला 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 गेलंच पाहिजे अभिज किचन मध्ये. ना प्रॉब्लेम झाला की आपल्याला आई आठवते. एरवी काय आपण बोलून मोकळे होतो आई कुठे काय करते, पण ती पहाटे लवकर उठते, तिच्या घरचा नाश्ता, तिच्या घरचं जेवण बनवते, त्यानंतर स्वतःचे शूटिंगचे सगळे डबे भरते आणि मग धावपळ करत पटापट ती सेटवर येऊन पोहोचते. बरं आता आलीये, थोडा उशीर झालाय तर पटकन मेकअप करूया असं करते का? नाही, ती सगळ्यांना गोळा करते. प्रत्येकाला काय आवडतं नाही आवडत त्या पद्धतीचे डबे त्यांना दाखवते. कधीतरी माझ्या कानावर पटकन येतं की तुझ्यासाठी ओल्या नारळाची करंजी घेऊन आले बरं का. आणि हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर मस्त स्माईल येतं. ते स्माईल बघते आणि मग मेकअप करते. पण ठीक आहे, आपण म्हणतो आई कुठे काय करते. अरे हो, तुम्हाला बातमी नाहीच सांगितली ना मी. आपल्या सगळ्यांची लाडकी आई आसावरीताई म्हणजेच निवेदिता सराफ यांची कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही बातमी ऐकून माझ्यासारखंच तुम्हालाही आता टेन्शन आलं असेल ना, त्यांची खूप काळजी वाटत असेल. पण नका काळजी करू, थोड्याच वेळात आपण त्यांना फोन करूया आणि त्यांची चौकशी करूया. शुभ्रा, तिच्यासाठी सोपं आहे ग, तिला काही कामं नाही आहेत. पण एक लक्षात ठेव सोहम,
आज आई आहे ना म्हणून तू आहेस, आई आहे म्हणून हे घर आहे, या घराची ओढ आहे. आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं ना रे, पण तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर चालतं. ती प्रत्येक गोष्टीसाठी आहेच, ती असतेच, आपल्याला हवं ते सगळं करत राहते. आणि काय रे, तुझा तर रुमाल, तुझे मोजे, तुझं पाकिट देण्यापासून ती सगळं तुझ्यासाठी करते, तरी धजावतं कसं हे विचारायला की आई तू काय करतेस. आज मिळालं या प्रश्नाचं उत्तर की आई. शेजारी शेजारी बसलात तर मास्क लावून बसा, मास्क शिवाय बसायचं नाही. केवढ्या सूचना, बापरे. मला आठवते ना, लॉकडाऊन नंतर अगदी पहिल्या आठवड्यात मला ताप आला, थोडीशी कणकण वाटली, तर शूट थांबून घरी पाठवलं होतं तिने मला. म्हणजे आपल्या शो मधली आसावरी जास्त हट्टी का निवेदिता जास्त हट्टी, हा प्रश्न पडायचा मला. दोघी इक्वली हट्टी आहेत, पण गोड आहेत. आपल्या सेटवर माझी पहिली मैत्री जर कोणाशी झाली असेल ना, तर ती निवेदिता ताई बरोबरच झालेली. म्हणजे एवढी एज गॅप आहे आमच्या दोघींमध्ये, पण आम्ही मस्त बॉन्ड झालो. आणि खरं सांगू का, हे सासू सुनेचे सीन करता करता त्या नात्यामधली पॉझिटिव्हिटी आमच्या पर्सनल आयुष्यात कधी आली काही कळलंच नाही. मला नको. मी घेत नाही, मी घेते ना. साखर घालायची राहिली वाटतं. पण मी घातली होती साखर. साखरेऐवजी तांदूळ घातलेत तुम्ही. पण छान, तांदूळ घातलेली कॉफी पहिल्यांदा पितोय मी. अगं बे, तांदूळ? अहो म्हणजे हे सगळं तो टीव्हीवर दिसतंय. तुम्हाला सांगू, तो सीन करताना ह्यांना ऍक्च्युली तांदूळ घातलेली कॉफी दिली होती आणि त्यांना कळलंही नाही, तरी ती तशीच पिऊन टाकली सीन मध्ये. पिऊन टाकली म्हणजे मला काय फारशी ती वेगळी लागली नाही, म्हणजे अगदी आवडली नाही, पण कळलं नाही काय. तुला देऊ तशी तांदूळ घातलेली कॉफी? आसावरीच्या रूम मध्ये सगळी तयारी असेल कॉफीची. तिच्या रूम मध्ये जाऊया, पण ती कॉफी नको. म्हणजे प्रत्येक शूटिंगच्या सेट्सवर मेकअप रूम्स असतातच, पण ही मेकअप रूम काही विशेष आहे. त्या मेकअप रूम मध्ये काय खास आहे हे आपल्या प्रेक्षकांना दाखवूया का? चला, ही आहे निवेदिताची मेकअप रूम. आणि या ज्या सगळ्या सूचना देत असतेस ना आम्हाला, त्या सगळ्या आता तू सांभाळ, सगळं कर, कळलं ना? निवेदिता, कळलं ना? हो. सिरियल मधली सासू तू आहेस, पण खऱ्या आयुष्यातली सासू ही आहे. बाय द वे, तुम्ही सगळ्यांनी तुमची कोविड टेस्ट केली आहे ना? अरे मी काय विचारते तुम्हाला, तुम्ही केली आहे ना कोविड टेस्ट? आम्ही बघतो, तुला कळवतो. नको काळजी करूस. हा, बरं आहे ना हा आशुतोष? निवेदिता ताई पण सकाळपासून टेन्शन मध्ये बसली आहे माहितीये. ह्याचे रिपोर्ट्स काय आले आणि कोविडची टेस्ट केली आहे, काही कळायलाच मार्ग नाहीये. फोन लावते तर उचलतही नाहीये. सर, आशुतोष येणार नाही असं म्हणतोय. का? आय डोंट नो. मी त्याला फोन करत होते, पण तो म्हणत होता की मला शक्य नाहीये आज यायला. अरे बापरे, त्याचे रिपोर्ट्स आले की काय? बरं आहे ना तो, मी फोन करून बघते परत. हे बघ आशुतोष, इथे सगळी काळजी नीट घेतली जाते, तू लवकर निघ. आय नो. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मी जी कोविड टेस्ट केली होती ना, त्याचा रिपोर्ट नाही आलाय अजून. आणि निवेदिता ताईंचा रिपोर्ट यायला पण उशीर झाला होता. सो असे चान्सेस आहेत की मी पॉझिटिव्ह असू शकतो. आणि म्हटलं उगाच जर तसं असेल तर माझ्यामुळे तिकडे येऊन इन्फेक्शन पसरायला नको, म्हणून मी म्हटलं आज येत नाही. ओ माय गॉड, एक मिनिट थांब. म्हणजे आशू, म्हणजे तुला म्हणायचंय की तुझे रिपोर्ट्स कदाचित पॉझिटिव्ह असू शकतील का? हो, म्हणजे असू शकतो. बघ ना, निवेदिता ताईंचा रिपोर्ट पण उशिरा आला होता. आणि अरे मग विचार ना फोन करून, दुसऱ्या कुठल्या कारणाने रिपोर्ट लेट होऊ शकतो. ओके, मी एक काम करतो, मी विचारतो त्यांना.
पण सॉरी मी आज येत नाही, उगाच माझ्यामुळे शूट थांबलं. अरे सॉरी काय आशू, अशा परिस्थितीत तू तसंही येऊ शकत नाही सेटवर. हे बघ आता इथलं नको टेन्शन घेऊस तू. रिपोर्ट्स काय येत आहेत बघ आणि प्लीज आम्हाला कळव. या. आशुतोष, रिपोर्ट निगेटिव्ह असणार, काळजी करू नकोस. बेस्ट ऑफ लक. हा कळव पण आम्हाला रिपोर्ट काय येत आहेत. हो चालेल, करतो मी. टेन्शन आलंय उगाच. आय नो, नको टेन्शन घेऊस, शांत राहा. बाय बाय. या बाय. अरे कमाल आहे तुझी आशू. बरं मला एक सांग, तुला त्यांनी असं काही सांगितलंय का लॅब मधनं की तुम्हाला बीएमसी मधनं तुमचा रिपोर्ट कळेल किंवा तुमचा रिपोर्ट रेडी आहे पण आम्ही सांगू शकत नाही? नाही. नाही ना, मग कसली एवढी काळजी करतोयस तू आशू? अजिबात घाबरू नकोस. हे बघ आशू, मनाने पॉझिटिव्ह राहा, म्हणजे रिपोर्ट नक्की निगेटिव्ह येईल. आणि तू जरा तुझ्या त्या लॅबमध्ये परत फोन कर आणि त्यांच्याशी बोल. हा, विचार त्यांना की का अजून रिपोर्ट आलेला नाही आणि मला कळव रे बाबा, मला चिंता वाटते. हा, काळजी घे. हो, काळजी घ्या. बाय. सगळं ओके आहे ना? रिपोर्ट पण नॉर्मल आलेत ना? येस येस, एकदम. तुमच्या सगळ्यांचे बेस्ट विशेस होते ना? चला, उशीर झाला ऑलरेडी. ओ येस. तू काय ग बबड्याबद्दल उलट बोलत होतीस? ऐकलं मी. हे बघ, इतका पण वाईट नाही येतो, थोड्याफार चांगल्या क्वालिटीज आहेत त्याच्यात. काय बबड्या आणि क्वालिटीज, आज एक विनोद आहे. यालाच रे, एक्झॅक्टली यालाच ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात आशू. बरं चल, तूच एखादी बबड्यामधली क्वालिटी सांग बरं. हा, एक सीन सांग ज्यात तो चांगला वागलाय. बेट लावतो, जिंकलास ना आम्ही तुला 1000 रुपये देऊ. चल, डन डील. बघा. हा हा, चल. ओके, डन. चला. ए बाबडी, घे ब्रश घे. बबड्या, सोन्या, राजा काय झालं रे तुला? ऐक ना बबड्या. ए बबड्या, अरे उठ ना राजा. यश मिळू दे ग माझ्या बबड्याला. ए बबड्या, अरे थांब 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 बबड्या. घे घे. एक मिनिट थांब, जरा थांब. बरोबर 9:32 वाजता तुला बाहेर पडायचंय. अरे आपण दिग्दर्शकांनाच विचारूया ना. मयेकर साहेब, तुम्ही या मालिकेचे दिग्दर्शक आहात, तुम्हाला तर बबड्या हे कॅरेक्टर करेक्ट माहिती असलं पाहिजे. तर तुम्हीच त्या बबड्या या कॅरेक्टर मधली एक चांगली गोष्ट सांगा ना. अवघड प्रश्न विचारला सर. म्हणून तर तुम्हाला विचारलं सर. बबड्याचा स्वभाव, आपला जो बबड्या ना, बबड्या सिरियल मधला, त्यांनी केलेलं एखादं चांगलं काम सांगा ना मालिकेतलं. बबड्याने केलेलं चांगलं काम. अरे सूर्या, तू रोज शेड्यूल लावतोस ना, मग मला सांग, वर्षभरात बबड्याने केलेलं चांगलं काम असलेला एखादा तरी सीन लावलायस का तू? आठवतंय? आपल्या बबड्याचा सीन. तर आणखीन किती बबड्या आहेत आपल्या सेटवर? ते कठीण आहे. अहो, हा प्रेशर डोक्याला शॉक आहे. डोक्यात माझं घड आहे. हो, हे बघ ना बबड्या, घे. हे घे. असलं 150-200 वाला घड्याळ नकोय मला. अरे नाही नाही राजा, बघ तुला हवं होतं ना तेच घड्याळ आणलंय. 1.5 लाखाचं आहे बघ. हे तू खरंच 1.5 लाखाचं घड्याळ आणलं? ही शपथ. माय एकदा इकडे बघ तरी. माय शी बाबा, अरे बाबा, डोळ्याला साबण लावलंय आणि तुझ्यासारख्या भिकाऱ्याला काय बघायचं? माय 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 अग. हाय, कशी आहेस ग? हा बघ, आला तुझा बबड्या. केला मी तिला मेसेज. काय ग, कशी आहेस तू? बाकी गोळ्याच घेते अगं. थकवा दिसतोय चेहऱ्यावर. आराम कर ग. मी आरामच करतेय. तुम्ही काय करताय? सगळे शूटिंग करताय ना? काय चाललंय काय सेटवर? सेटवर बबड्या वर्सेस सगळे अशी बेट लागली. बेट? कसली बेट? बबड्या कधी चांगला वागलाय का याची बेट आहे. हे मला सांग ना, तुला आठवतो एखादा सीन ज्यामध्ये बबड्या चांगला वागलाय? झोपतो की नाही माझा लेख? काय रे? सावकाश. निवेदिता ताई, अगं पाणी पी ना. थांब थांब थांब, तू बोलू नकोस, फक्त पाणी पी आणि शांत राहा बरं.
बघितलं ना कशी खोकते, चेहराही पडलाय. उद्या काही करून मी निवेदिता ताईला भेटायला चाललोय. की तर अगदी नको वाटतं. बट ठीक आहे, काही लोकांना पाऊस प्रचंड आवडतो. कुणाला काय विचारताय? आपल्या अभिजित आणि आसावरीला. अर्थात त्यांच्या लव्ह स्टोरीचा मुहूर्त या पावसाने तर काढला होता. आठवतंय ना तुम्हाला? प्रचंड कोसळला आणि यांची मनाची गाठ बांधली गेली आणि आपल्या भेटीला आली ती एक हळूवार सुंदर लव्ह स्टोरी. या दोघांच्या नात्याकडे पाहिलं ना की मस्त वाटतं. आयुष्यात सगळं करेक्ट आहे असं वाटतं. काय कमालीचं अंडरस्टँडिंग आहे त्या दोघांमध्ये. म्हणजे खरंच त्या दोघांकडे पाहिल्यावर वाटतं की आयुष्य असं आनंदाने जगत राहावं. हो ना? हे 2 कटिंग दे. नाही म्हणजे तसंही पावसामध्ये आपल्याला लिहिता येणार नाही म्हणून. घ्या साहेब घ्या. वा, मस्त पाऊस, हवेतला गारवा आणि मनाला ऊब देणारा हा आलं घातलेला चहा. तुम्हाला सांगतो, टपरीवरच्या चहाची चव 5 स्टारच्या चहाला पण नाही. मला असा माहोल खूप आवडतो. ते विचारतोय. म्हणजे असं मला पटकन सांगता नाही येणार आहो. कारण काय ना, आजपर्यंत मला काय आवडतं असं कोणीच विचारलं नाहीये मला. मग आज रात्री विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत उत्तर द्या मला. तुमची आवडती भाजी कुठली? तुमच्यासाठी ती मी स्वतः करून भाजी घ्या. ताजी भाजी, काकडी, लिंब. अगं तुला आवडतो ना, मग घे ना. नाही, पण घरात आणि कोणालाच भोपळ्याची भाजी आवडत नाही. मग एकटीसाठी काय करायचं नाही का? चला चला सर, मी करते आपलं सगळं. चला. काय ग म्हातारे, काय म्हणला डॉक्टर? काय म्हणणार, सुई टोचल्याने दावा दिला बस. मग तू ये बाहेर चल. आलो. अरे हे काय बांधलं? सोडते. अगं राहू दे, काढा दे, अगं राहू दे काढ, म्हातारे. तू ऐक माझं, काढ, माझं तू. सोडते. अगं तू ऐक माझं, तू अय्या, अभिजित राजे. लेखल्यासारखं वाटतं, पण माझ्यासाठी बबड्या ही हाक खूप स्पेशल आहे. त्या हाकेत ना आईचं प्रेम आहे. म्हणून तर तुला थांबवायसाठी आईची हाक गरजेची होती आणि तू थांबला. नाही, विथ ड्यू रिस्पेक्ट गिरीजी, मी थांबलो नाही. मला भेटायचं तिला. मी तरी कुठे तुला थांबवतोय? कुशाल जा. पण तू जातोच आहेस तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन जा ना तिच्याकडे. तर आम्ही तर काय सगळे जाऊन तिला भेटू शकत नाही. आमच्या शुभेच्छा घेऊन जा. अरे बघ तिचा चेहरा कसा खुलतो ते आमच्या शुभेच्छा बघून. पण मला निवेदिता ताईची खूप आठवण येते ग. मी आणि माझा नवरा रोज देवासमोर प्रे करतो की निवेदिता ताईला लवकर बरं वाटू दे म्हणून. अगं हे बघ, आम्ही पण तिच्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड बनवतोय. वाव, हे एवढं मोठं ग्रीटिंग कार्ड. ए भक्ती, तुला काही मेसेज पाठवायचा निवेदिता ताईला लिहून? ऑफकोर्स. म्हणजे काय? काय झालं? काय बघू निवेदिता ताईला ओळखता येतं का? हे घे. ओके. अगं ए भक्ती, तुझा चेहरा सगळा रंग लागलाय. थांब 1 मिनिट. हे घे, फिक्स झाला तो. तुला धुवायला लागणार आहे आता चेहरा. हात पुसून घे.
सावकाश. थांबा थांबा. बसलीस? ओ थांबा. साडी पॉइंटर हा, मध्ये चला. निघू? डोळे उघडशील? सावकाश चालवा. हो. तिकडे चला चला. हो ठेवते मी उगीच माझ्यामुळे तर शूटिंगचा खोळंबा नको तुमचा. थांब 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 थांब. आता तू एवढा व्हिडिओ कॉल केलाच आहेस तर आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी एक गंमत तयार केली आहे, ती दाखवतो तुला. हो बघू बघू काय आहे. हे बा माय गॉड, केवढं मोठं ग्रीटिंग कार्ड आहे. काय काय लिहिलंय सगळ्यांनी त्याच्यावरती? तुम्ही सगळ्यांनी बनवलं ते माझ्यासाठी? बघू ना काय काय लिहिलंय कोणी कोणी. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. तुम्ही कशा आहात मॅडम? तुम्हाला खूप मिस करतोय आम्ही. हो मी पण मिस करते तुम्हाला सगळ्यांना. कसं वाटलं मॅम सरप्राईज? खूप छान सरप्राईज दिलं तर तुम्ही मला सगळ्यांनी. किती मेहनत घेतली ते कार्ड करायला. मला खरंच खूप बरं वाटतंय आणि तुमचं हे कार्ड बघून ना मला खरंच एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. थांब 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 थांब. आणि आता खरंच मला खूप बरं वाटतंय आणि मी खूप फ्रेश आहे. निवेदिता, त्याशी मस्करी करतात का? मग काय, खरंच घाबरवलंस तू. अगं तेजू, यालाच प्रँक म्हणतात ना. आणि मला वाटतं प्रँक घाबरवण्यासाठीच करतात. हो ना. बाय द वे, फ्रेश दिसतेस तू. तुझा असा आवाज ऐकूनही छान वाटतंय. बरं इतकी बरी झाली असते, ये ना आता सेटवर. अरे इथे भांडी वगैरे शोधतोय का तुझ्याशिवाय आम्ही? हो का? काय गो, काय मिळत नाहीये? तो आपला छोटा पॅन. हा अगं ते एक मिनिट, आता उभी आहेस बघ तिथे तुझ्या पाठीमागे. इथे? हो जरा पाठीमागे बघ. महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. तेजश्री समोर आहे का तुझ्या? जरा थोडासा बाजूला ये ना. काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही माझी तब्येत एकदम ठीक आहे, पण मला जरा काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. त्यासाठी खरं तर मी फोन केला होता, पण तेजू समोर बोलता येईना. आम्ही दोघी इतके अटॅच्ड आहोत ना एकमेकींना. काय झालंय काय? आय थिंक मी सिरियल सोडते. काय? अगं पण का? ते अचानक काय झालंय असं? अरे नाही, खरं सांगू का, माझा मीच विचार केला आणि मला स्वतःचा विचार पटला. बरं गिरीश, बाय. हॅलो हॅलो. असताना सुद्धा नाही जेवलीस? मी मगाचपासून विचार करतोय की तुझं घास मला भरवतेस ना, तो माझ्या गळ्याखाली उतरतच नाहीये. आता मला उत्तर सापडलं. तू जेवलेलं नाहीयेस ना. मला माहितीये मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाही. बायको आहेस ना तू माझी. मी पण तू जेवल्याशिवाय जेवणार नाही. मी तुला भरवणार. अहो असं काय मी करताय तुला आता? भरवणार. अहो नको. नाही बरोबर. ए शुभ्रा सांग ना ग यांना, मी मगाशी थंड दूध प्यायले ना. सर आई ऐका, तुम्ही खरंच रूम मध्ये जाऊन झोपा, आराम करा. हे सगळं मी आवरून घेईन. तुझा मी तुला उगीच उठवलं झोपेत ना मी. तुझा माझा पट्टा कुठे? कसं करतायत अगं? आई ऐका, तुम्ही इथून जा बरं, या बाजूला. सावकाश जा, कोपऱ्यातनं जा. पट्टा काही नाही करणार ते, जा. आसावरी पण खूप चिडले माझ्यावर. चेहरा सांगतोय, तिला वाटतंय मी खूप पिऊन आलोय. कुणालाही वाटेल. एक सेकंद मलाही डाऊट आला की हे नाटक चाललंय का खरे. इतकी भारी ऍक्टिंग केलीत तुम्ही. कशी काय सिरियल सोडू शकतेस? पुढच्या स्क्रिप्ट आल्यात आपल्याकडे. तू आल्यानंतर सीन रिहर्स करतोय आम्ही आता.
तुझी तब्येत ठीक आहे ना? टेन्शनच येत आहे मला आता. परत निगेटिव्ह टेस्ट आल्यानंतर कामावरती आल्यावर परत जर काही झालं तर ही भीती वाटते मला. आता बघ ना, मी ते या खोलीमध्ये बंद आहे, किती त्रास होतोय मला. अशोकसाठी काही करता येत नाहीये. नाही, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण यावर बोलून तोडगा निघू शकतो ना. सिरियल सोडणं हा काय उपाय नाही होऊ शकत. निवेदिता ते सिरियल सोडतेय. तुम्ही तिच्याशी बोलत होतात ना? काय आहे? प्लीज तुम्ही वेगळं काही कारण देऊ नका मला. बबड्या जसा तिच्या आईला फसवत असतो तसा आता मला फसवू नका. गावी तर जावंच लागेल. अरे पण मग तुझ्या कामाचं काय बाळा? आई मी काय म्हणतोय, मी कामाला जातो, तू जाशील का एकटी? अगं बाई, अरे मी एकटी कशी जाऊ? अगं एकटी कुठे, एवढी सगळी लोक तर आहेत. अरे हो, पण मी गेले नाही ना रे कधी एकटी, मला काही कळणार नाही. नाही तू काळजी करू नको. एक काम कर, हे तिकीट धर. हा, जागा सुद्धा आपल्याला चांगली मिळाली. शेवटचा स्टॉप आहे सावंतवाडी अखेरी, तिकडे उतर. ठीक आहे? अरे पण बबड्या, काळजी करू नको, मी 2 दिवसात तुला न्यायला येतो. अरे माझ्याकडे तर फोन सुद्धा नाहीये रे. बबड्या, अरे बबड्या, ए बबड्या ऐक. अरे ए बबड्या ऐक ना. बबड्या, गर्दी जमायला लागली. लोकांना कळलं होतं आम्ही दोघं तिथे आहोत म्हणून. गर्दी जमायला लागली, एवढी वाढली की मुळी माझी बाईक पुढे जाईना, ती बस पुढे जाईना, सगळं तिथे अडकलं. सगळं ती बस अडकली, त्या बसमध्ये आसावरी अडकली, म्हणजे निवेदिता अडकली. बापरे, पण मग निवेदिता एकदम पॅनिक झाली असेल. अरे पॅनिक म्हणजे काय, गुदमरली ती. सगळी गर्दी तिकडनं, तिला श्वास घेता येईना, ती घाबरली. काय करावं कळेना. म्हटलं आता करायचं काय. नाही पण शेवटी आपले चाहतेच काम येतात ना. प्रोडक्शनच्या लोकांनी काही चाहत्यांच्या मदतीने तिला हळूच बाहेर काढलं. तिथे एक लोकल रिक्षा मागवली होती. त्या रिक्षात तिला बसवलं आणि डायरेक्ट गावाबाहेर नेऊन रिक्षा थांबवली. तेव्हा कुठे जीवात जीव आला ती. अरे नाही आशू, तसं नाही. पण मी खरं सांगू का, मी बोललीये, म्हणजे मी आपल्या प्रोड्युसरशी सुनील भोसलेशी बोललीये. त्याला मी सगळं माझा विचार सांगितलाय, माझी कारण सांगितली, आणि त्यालाही पटलंय ना ते. काय म्हणणं? नाही हे बघ, मी बोलतो, थांब त्यांच्याशी. आता काही उपयोग नाही आशू, खरंच माझं ठरलंय. काय आशू बघ, मला वाटतं बघ, फ्रेम मध्ये कोण दिसतंय, ती नवीन आसावरी सिलेक्ट सुद्धा झालीये का? नाही असं कसं कोणी आसावरी करेल? तू थांब, मी बोलतो. हो हे बघा, तुम्ही माझी आई नाही होऊ शकत. मी तुझी आई नाहीच आहे. दोघींची गट्टी माहितीये ना, आपण सतत काही ना काहीतरी गप्पांमध्ये रमलेले असतो. पण मला राग आलाय तुझा. ही मस्करी मला आवडलेली नाहीये. अरे तू नेहमी सगळ्यांची चेष्टा मस्करी करत असतोस गिरीश, आज मी केली. कळलं ना कसं वाटतं ते. चला लवकरच भेटूया. बाय बाय बाय, काळजी घे. बाय. तुम्ही तुमच्या आईला सांगायला विसरू नका की ती इरिप्लेसेबल आहे. गेले 4 दिवस निवेदिता ताईच्या तब्येतीची चौकशी करणारे खूप मेसेजेस आमच्याकडे आले. काही प्रश्नही विचारले गेलेत आम्हाला. आता त्या प्रश्नांमधल्या काही मोजक्या प्रश्नांची उत्तरं उद्या आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे बघायला विसरू नका. अगं बाई सासूबाई, केलं की हे सगळं एकदाच संपू दे बाबा. हे सगळं म्हणजे काय? अगं म्हणजे बबड्याचा लोक जे उद्धार करतायत ना, ते काय कमेंट्स आल्यात माहितीये? काय, वाच एखादी. राहू दे रे. अगं वाच की. एकाने लिहिलंय, बबड्याला डबड्यानं हाणलं पाहिजे. निशाचा मेसेज आलाय, बबड्याची चूक दिसत नाही आसावरीला, सुनेची मात्र दिसते. उदयने लिहिलंय की बबड्यामुळे आम्हाला पण घरात शिव्या पडतात. अरे यार, या लोकांच्या प्रश्नांची आपल्याला उत्तर देता यायला पाहिजेत. त्यांच्या मनात जर संताप असेल तर कॅरेक्टर म्हणून आपली काही बाजू आहेच की. खरंय, म्हणजे कधीतरी मांडता यावी आपल्याला. आयडिया. प्रश्न विचारले तर हे सर्व प्रश्न आपल्या लाडक्या दर्शकांतर्फे मी म्हणजे संजीवनी साठे या सगळ्या पात्रांना विचारणार आहे आणि त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकेका आरोपीला इथे बोलावलं जाईल आणि त्याला प्रश्नांची उत्तरे मागितली जातील. आणि जर कोणी गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षाही ठोठावण्यात येईल. हे माझं तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस आहे. तर पहिला प्रश्न आसावरी ताई म्हणजे निवेदिता ताईसाठी. मी तिला कॉल लावते. हाय निवेदिता ताई.
करण्यासाठी 100 अपराधाची वाट पाहावी लागली. तसं होणार आहे कधीतरी. आसावरीला कधीतरी कळणार आहे की नाही तिने एवढे लाड तिच्या मुलाचे करता कामा नयेत, किंवा आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना, मुलांनी आईचा कान सावला ती, तसं आसावरीच्या बाबतीत कधीतरी घडणार आहे असं मला वाटतंय. पण असं म्हणणं सुद्धा खूप सोपं असतं ना दुसऱ्यांना, की अरे हे असं करायला पाहिजे त्या बाईने, तर तसं करायला पाहिजे त्या बाईने, तिच्या मुलाला असं शासन केलं पाहिजे, मुलीला असं केलं पाहिजे. पण तेव्हा खरंच ती गोष्ट तुमच्या घरात घडते तेव्हा खरंच कुठली आई मुलाला टाकून देते? शक्य आहे ते? मला नाही वाटत. वा, शुभ्रासारखी, या शुभ्रा या पात्रासारखी जर बायको हवी असेल, हे म्हणणाऱ्याचंही मला कौतुक वाटतंय खरंच. कारण आजच्या जगात मला वाटतं खूप मुली ह्या शुभ्रासारख्या आहेत. म्हणजेच प्रॅक्टिकल आहेत, स्वाभिमानी आहेत, स्वावलंबी आहेत, हुशार आहेत. आणि अशा मुलींना समाजाकडनं बरेचदा सांगितलं जातं की अगं तुला हे शोभणार नाही, तुला ते शोभणार नाही. पण ह्या कशाचीही तमा न बाळगता त्या खूप छान कॉन्फिडेंटली जगत असतात. आणि मला वाटतं सोहम सारख्या मुलाला सरळ करायची ताकदही त्या मुलींमध्ये असते. त्यामुळे मला खरं तर सांगायचंय हे जे कोणी विचारलंय त्या व्यक्तीला की धाडसी गोष्ट आहे. तुम्हाला जर का शुभ्रासारखी मुलगी चालणार असेल, डेअरिंग करायचंय तर प्लीज करा. डेफिनेटली तुमचं आयुष्य छान होणार आहे. झंझावाताला, वादळाला आसावरी सारख्या शांत किनाऱ्याची गरज होती. वा, किंवा आसावरींनी अभिजित राजांच्या आयुष्यात येणं म्हणजे कडकडत्या उन्हानंतर मिळालेला चांदण्यांचा गारवा. वा. पण एक गोष्ट तर मान्य करावी लागेल की अभिजित राजे आणि आसावरी या दोघांच्या स्वभावात अतिशय तफावत असून, दोन विरुद्ध टोकाचे स्वभाव असून सुद्धा दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचं ऐकतात. याचाच अर्थ त्यांच्या नात्याची गाठ कुठेतरी ईश्वरानेच बांधलेली आहे. वा वा. आज आता नव्याने जगू लागलो. मला पण जरा बोलायचंय. पाटेकर जरा जागा द्या हो. हा, म्हणजे अनेक प्रेक्षक मला नेहमी एक महत्वाचा प्रश्न विचारतात की आपले आजोबा म्हणजे माझे धरम जे आपल्याबरोबर आता काम करत नाहीत, पण तरीही प्रेक्षक त्यांना विसरलेले नाहीयेत. त्यांचं खरंच सुलभा काकूवर प्रेम आहे का? अरे वा 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 वा. अरे हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा प्रश्न कोणी विचारलाय? काय? कुठे कुठे? अहो विचारलं का? मी पाहिलंय. तू कसं काय करते? पाहिलंय म्हणून सांग ना. पाहिलंय मी. म्हणजे काकू हा तुमच्या मनातला प्रश्न दिसतोय. काहीतरीच काय तुम्ही आपलं. क्या चला, बात आहे. आपण ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा कार्यक्रम पुढे सुरू करूया. आणि सुलभा काकू, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आजोबांना विचारून तुम्हाला नक्की सांगेन. संजीवनी ताई, माझ्या आजीला ना कमेंट टाईप करता येत नाही, तर तिने फोनच लावलाय. प्लीज एक प्रश्न विचार. बरं ना? बरं ऐका, आपला पुढचा प्रश्न आहे ना, तो एका आजीबाईंकडून आहे. आणि त्यांना वयामुळे मेसेज टाईप करता येत नाहीये, तेव्हा त्यांनी डायरेक्ट कॉलच लावलाय. हा, आणि ती निलेशची आजी आहे. हॅलो, ऐकू येतोय का माझा आवाज? हॅलो आजी. बोला बोला. हा बोला बोला. जीव अडकलाय रे माझा तुमच्यात. काळजी वाटते रे त्या आसावरीची तुझी. तो बबड्या सुधारणार आहे का? शुभ्राच्या नशिबी सुखाचा संसार आहे का? मला सांग ना रे. आजी, तुझ्या या प्रेमाने भरून पावलो बघ आम्ही सगळे. हे बघ तुला काही होणार नाही. आराम कर, लवकर लवकर बरी हो. आणि खूप जगायचंय तुला अजून. हा, तुमच्या सिरियल साठी जगावं लागेल आता. हा. मी आणि माझी नात, आम्हाला दोघींनाही तुमचं गाणं इतकं आवडतं. 4 वर्षांची आहे माझी नात, पण तुमचं गाणं लागलं की नाचायलाच लागते. अगं काही नाही, इथे सीन शूट करत होतो आणि आशू आहे ना, तो
अगं तू इथे आता हसायला हवी होतीस निवेदिता ताई. अगं काय जोक झाला माहितीये का? ए थांब 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 ऐक, अजय सर चिडलेत, मी जरा सीन संपवते आणि बोलते. बाय बाय. अश्विनीटा सोहम, मी तुझ्यासाठी मस्त खरपूस भाजलेलं भाजणीचं थालीपीठ करू का? पूर्ण शरणागती. बिझी असेल ना तेव्हा मी गप्पा मारेन किंवा मग काहीतरी तुला किस्से सांगेन. सर तुम्ही मस्त एखादं गाणं म्हणून दाखवा ना. तुम्ही किती छान गाता, हो ना निवेदिता ताई? हा गिरीश, खरंच गाणं म्हण. ऑलराईट, चल निवेदिता, माझं एक लाडकं गाणं तुझ्यासाठी खास. दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए, जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए, ऊंची ऊंची दीवारों सी इस दुनिया की रस्में बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. बबड्या तू बबड्या निलेश मयेकरांचा फोन आला. ते म्हणाले एक नवीन सिरियल सुरू करतोय अगबाई सासूबाई, त्याचं म्युझिक तुम्ही करावं असं आम्हाला वाटतं. तर म्हटलं ठीक आहे, कथानक काय आहे तर त्यांनी साधारण सांगितलं. म्हटलं ठीक आहे, लिहितं गाणं कोण लिहिणार? तर म्हणाले रंग्या गोडबोले. नमस्कार, मी श्रीरंग गोडबोले. अगोबाई सासूबाई या मालिकेचं शीर्षक गीत मी लिहिलेलं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा हे शीर्षक ऐकलं अगोबाई सासूबाई, तेव्हा मला पटकन आठवण झाली अगोबाई ढगूबाई या गाण्याची, सलील कुलकर्णी आणि संदीप खरेच्या. मग मी या मालिकेचं कथानक काय ते ऐकलं आणि मग मला फारसा लिहायला वेळ लागला नाही, कारण काय लिहायचं आहे ते त्या शीर्षकाने सांगितलं, कसं लिहायचं आहे त्यातल्या रिदमने सांगितलं. आवाज पण तसा पाहिजे. तर म्हटलं मधुरा दातार आहे की. वेळ संध्याकाळी 8:30 आणि कानांवर येतं, चांदण रातील प्रीतीचा सागर फेसाळ उधाणला, मखमली लाटांच्या बेभान स्पर्शानं किनारा सुखावला. स्क्रीनवर नावं दिसतात. गीत श्रीरंग गोडबोले, संगीत अशोक पत्की, गायिका मधुरा दातार. हे वाचताना आणि बॅकग्राऊंडला स्वतःच्या आवाजातलं टायटल सॉन्ग ऐकताना जो काही आनंद अभिमान वाटतो तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी झी मराठी, निलेश मयेकर सर आणि पत्की काका यांचे मी मनापासून आभार मानते. आणि माझं काय होतं, एक हायलाईट करायला म्हणून हा असं शब्द टाकूया असं मला वाटलं होतं.
तर ते ऐकल्यावर ते म्हणाले एक सांगू का चुकीची दुरुस्ती, हा आच्याऐवजी आहा, म्हणजे बा तारीफ करते असं, तर ते हिला पण सूट होईल निवेदिताला. पत्की काकांनी मला खूप छान समजावलं की एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला जशी कौतुकाने चिडवेल, अगदी तसंच ही सून आपल्या सासूला कौतुकाने प्रेमाने चिडवते, थट्टा करते. त्यामुळे तो सगळा मिश्किलपणा, खट्याळपणा पण या सगळ्या फिलिंग्स गाताना आल्या पाहिजेत. म्हणून तसं गाण्याचा मी प्रयत्न केला आहे. सगळ्यांनी मला इतक्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरंच मी खूप खूप नशीबवान आहे. मला इतकी छान टीम मिळाली आहे. मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. काय ग, तर तुला एवढं एंटरटेन केलं आम्ही, आता तरी कंटाळा गेलाय का तुझा? का तुला काय जादूचे प्रयोग करून दाखवायचे? अरे पण जादूचे प्रयोग तुला करता येतात का? तुझा कंटाळा घालवण्यात पण येतात. एक्सक्यूज मी, तुम्ही गिरीश ओक आहात, अभिजित राजा नाही आहात मनात येईल ते करून दाखवायला, कळलं ना? अरे आता मी आणि अभिजित राजे काय वेगळं आहे काय? ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन, यांची ही लुटूपुटूची भांडणं अशीच चालू असतात. राऊंड टाक. जरा साखर मिळेल का मला आसावरी? अरे तिथेच आहे का? तो सांगायचंस ना मला, घेतेस ती मी. बरं एक चमचा पण दे ना प्लीज. सर बिझी आहात? छे, चमचा पाणी खेळतोय. म्हणजे कॉफीसाठी पाणी ठेवलंय, साखर झेवळाला चमचा हवाय, आणि हे बघ, हे एवढे ऑप्शन्स आहेत माझ्यासमोर. शूटिंग सुरू, आणि हा शूटिंगला गेल्या गेल्या आसावरीला सांगा की पहिले जाऊन नवऱ्याला घरी घेऊन ये. अभिजित राजेंसारखा नवरा मिळायला सुद्धा नशीब लागतं, आणि इतके दिवस नवरा घरापासून लांब न राहिलेलाच बरा. अगं हो, पण अभिजित राजे स्वतःच गेले तर आसावरीचं घर सोडून. हो, पण कुणामुळे? त्या बबड्यामुळे ना. आणि आसावरीला पत्ताच नाही. अगं काय, गेले कित्येक दिवस मी या खोलीत बंद आहे ना, त्याच्यामुळे बाहेर काय चाललंय मला खरंच काही माहित नाहीये. आणि खरं सांगू का, आसावरीचं तिच्या बबड्यावरती इतकं आंधळ प्रेम आहे ना, त्यामुळे त्याचं काय चाललं असतं तिला कधीच माहिती नसतं. पण थांब, आता थोड्याच दिवसात मी जाणार आहे ना सेटवर, आता सगळं बरोबर होईल बघ. घे, लिहूनच हवंय ना तुला? माझा निर्णय झालाय. सोहमचं शिक्षण झाल्यावर अभिज किचन आसावरी आणि शुभ्राच्या नावावर असेल. आणि सोहमला ते चालवण्याची परवानगी असेल. हा काय फालतूपणा आहे? हो माझा हात सोड. तो बघा काय करतो, बघितलं का तुम्ही? अहो तुमच्या नोट्स मला. आजोबा ओरडायचे, पण मनस्ताप नव्हता. एकदम माझ्या हिशोबाने जगत होतो मी. ना कोणाची कटकट होती, आणि ना कोणी फुकटचे सल्ले देणारं होतं. ना कोणी माझ्या आईचे कान भरणारं होतं, ना शुभ्राला फूस लावणारं. अरे हो, ते दिवस आठवले ना की मला एक गोष्ट लक्षात येते. तेव्हा ना मला कसलाच ताप नव्हता, कारण मला बाप नव्हता. तुमच्यापैकी कुलकर्णी कोण आहे? आणि जर का तुमच्यापैकी कोणीच कुलकर्णी नसेल, तर आज माझ्या बाबांचं श्राद्ध घालण्याचा अधिकार तुमच्यापैकी कोणालाही नाहीये.
सोहम अरे तू काय बोलतोयस हे? कशाला ही सवय नेसून जेवण बनवायची नाटकं करायची? हे पान वाढून कोणावर उपकार करतायत? वर्षभर तशी बाबांची आठवण कोणालाच येत नाही. सोहम इतकी वर्ष जे आपण करत आलोय ते यावर्षी जर तुला करायचं असेल ना तर काढून टाक ते मंगळसूत्र. ते मंगळसूत्र काढ. ते काढ मंगळसूत्र, नाही तर मी काढतो ते मंगळसूत्र. सोहम सौरीला जेवायला लावा आणि तू जेवून घे. मी करतेच आहे तो प्रयत्न. तिला असं अर्ध्यात सोडून जा, म्हणजे अभिच किचनला जावं लागतंय ना म्हणून. घेईन मी त्यांची काळजी. आमची मैत्री तुटली आज तर. आमची मैत्री तुटली. शुभ्रा तू शांत शांत हो. मला कळतंय, सगळं कळतंय ग, आणि आपण दोघेही सारख्याच परिस्थितीत आहोत ना. तू तुझं मंगळसूत्र दूर केलंयस आणि मी ते घर. सर तुम्ही गेलात आणि त्या घराची रया गेली हो. मला खूप एकटं आणि फरक वाटतंय सर. त्या घरामध्ये माझा ना जीव उद्मरायला लागलाय हो. मला कळतंय शुभ्रा, माझ्या एका निर्णयाने हे सगळं झालंय, पण तू काळजी करू नकोस. मीच हे सगळं नीट करीन. हो का? बाळा तुला पाणी देऊ का? चहा कॉफी घेतोस काही? ए आई 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 काय करतेस? बॉय माझा बॉय, माझी कामं करायला आलाय इथे. बापड्या, अरे त्याला काय काम सांगतोयस तू? आई राहू दे, माझा बॉय येतो. आता माझी सगळी कामं ना तोच करणार आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हालाही माझ्या कामांचा त्रास नाही. स्वतःची कामं स्वतः करायला घाबरलायस का तू सोहम? स्वतःची कामं स्वतः तुमच्यासारखी गरीब लोक करतात. माझ्याकडे पैसा आहे बॉय ठेवायला. आणि उद्या जेव्हा माझी गाडी येईल ना तेव्हा सुद्धा मी